बेकरून जाऊ देत नाही म्हणून अरे फकड्याचा तर फकड्याने इकून टाकला. आता हे पहिले एक होता, आता तू दुसरा झालंस काय पैसे मागाय. काय काम करायला हं? ऐकतंय काय जायचं. अरे गुरं माझी आहे. सगळं आहे ते माझंच आहे, मी फुकाट देईन. काय चाललंय मग काय घरात बसलाय मग मी तिथं बाहेर आबत्ती. बाप तू दे चलाय तुम्ही कशा पाय तिच्याकडे. तिचा प्रपंच आहे, तिला करू दे की. काय झालंय मग तुम्हाला काय काय चालत आहे काय. मी काहीच चालवत नाही. मी आता कालच्या परवातीच्या पासून शांत आहे. मी काय चालवत नाही, काय नाही. मला जे खावं वाटेल ते खातोय, करू वाटेल ते करतोय. तिला काय करू लागत नाही. काय देखील नाही. आता असंच बसायचं का. काय झालंय काय तुला नेमकं. तुम्हाला झालंय काय काय बोलत नाही काय नाही गपचूप बसतायची काम करते बाहेर तिच्याकडे पण येणार. काय तिच्या पैसे गेले की अजून तोंडाला तोंड लागून भांडण करत बसायचं का. चला तुम्ही. कशा ती जर मला अडवू बोलली ना, मी तुम्हाला तिघाला मी सोडणार नाही परत. काय करते दुखतेस. काय करते काय करते आता तुम्ही एकटे बसताय घरात काय काम नको काय नको. मला काय हो, मी आज सकाळी एक डम्पिंग खातीच नाही, तीच खाती गोळा करते. काय करते कसं ढीग लावले गोळा करते. काय झालंय मम्मी. पैसे करून जाऊ देत नाही म्हणून अरे फकड्याचा तर फकड्याने इकून टाकला. असं काम लावलंय. मम्मी काय झालं. उद्या काय करा आता काय अजून किती काय आहे रानात फिरतात काय सुद्धा घालवलं नाही. इकून टाकायला पैसे काय करताय तुम्ही. माझी मला कमी पडते तर काय करतोय म्हणजे मला पाहिजे तर इकडे पैसे द्या. कशाचं. कशाला आता हे पहिले एक होता, आता तू दुसरा झालंस काय पैसे मागाय. काय काम करायला हं? ऐकतंय काय जायचं. अरे गुरं माझी आहे. सगळं आहे ते माझंच आहे, मी फुकाट देईन. रोज उठलं काय काम पण नाही काय नाही काय ऐकतंय काय म्हणजे आयत्या जेव्हा नागो बा. ती बिळ बी माझं आहे आणि त्यात मी राहणार आहे. मग मी माझं घर आहे म्हणल्यावर त्यात नागोबा असू दे नाही वाघोबा असू दे. तुला काय करायचंय. हात सोड, हात सोड. हं? तुझा लेकीचा विचारतोय पैसे मागतोय. तुम्ही इथं नाटकं लावली ती काय माझ्या पैसे. सर काय माझ्या मम्मी कसं करायला नाही आता सांगतोय. जा मम्मी पैसे बस जा. आता सांगतोय. मला धरून नको, तुझ्या मम्मीला धरून बस. माझ्या मम्मीला धरतोय. तुम्हाला काय बोलली काय बोलली का काय बोलली का म्हणजे. लेकरू काय म्हणते बघा. ऐका किती शहा नाही लेकरू बी तुझं. गा बसा की झालं की आता काय झालं द्या सोडून. अजिबात नाही. तुम्ही माझ्याकडे येऊ नका. मग कुठे पहिले सांगतो कुठे जायचं तिकडे जाऊ. तुमची कोण सांगा रान कुठे जायचं. कोण असू नसो मला काही घेऊन देणार. माझी पॅन्ट फिटायला लागली सर. फिटू द्या फिटू द्या येड्याने करून ये बा. झालं जेवढे बोल तेवढं. लांब न बोल. काय लांब बोलायला नका बरं बोलू. वंकर सांग रे. लांब नका बोलायचं. जाऊ तिकडे. कुठं माझ्या मनाचं काम आहे. मी कुठं का जायना. तुम्हाला काय घेऊन देणार. तुमच्या मनात काय करते का. हा? मनाचं काय काम म्हणजे. झालं जेवढे तेवढं उद्या आई एवढा एवढा गाठा लागला बोलायला. उद्या सगळी बोलतेली. काय झालं द्या सोडून. तुम्ही नाटकं लावली ती काय. उलट मजा लावली. उलट बोलू नये बापाला. भांडणं कशाला करताय. ती भांडणं भांडणं कशाला करताय. तुझी आई करते ती दिसत नाही काय तुला. दिसतंय मग ते कुठे बोलते गोड झाड बोलते. गोड बोलते वा. तुम्ही नव्हता तेव्हा कडू बोलत होते तेव्हा तुम्ही कुठे गेलता. येच होतं ना शाळेत न बघायला. ए तुम्ही बोलायचं असतं ना. द्या सोडून जिथं तिथं चला घरात. नाही मला घरात ये. घरात चला. ए घे धर तिकडे. येस का देऊ नका उगा लेकराला येडे आम्ही करू नका. तुम्ही म्हणजे पहिले वाढल्याला दोघं इकडे. अरे माझं घर आहे. मला कुठे घरात कोंडायचं म्हणून ओढत घेऊन चाललाय काय. हा? घरात नाही कोण कोण येडे आम्ही करू नका. चला घरात चला या का. झालं जेवढ्यात तेवढा द्यायचं सोडून तर उगा त्याला आणि लावत बसते आता या. हा भाकर पाणी खाऊन शिना निवांत राहून हाय ती कामाला जर गती घालायची तर बांधायचं येत नाही. बघायचं काम आली आपली आपली राहणारी. हा ती राहिलं माझी मी बघीन, तू नको सांगू. तुम्हाला खातिकला काय तिथे बोलली का. एक तर आडवं शब्द बोलले खातिकला काय. मागं सरून बस की. माझ्या काय कंटाळ्या बसवायला इथं जवळ बसायला सांगितलंय. मागं सरून बोल. ऐकाय येतं. मी काय बाहेर नाही किंवा नाही. माग सर. रशी जळी पण बळ गेलं नाही.
अरे माझं नाही तुमचं चाललंय म्हणून आता लागला तुम्ही मस्का लावायला. अहो कशाचं मस्त तुम्ही किती जर आमचं म्हणलं तर शेवटी तुम्ही आमचंच आहे. झालं अजून 15 दिवसात मका मी गिराईक बघायला सांगितलं इकून टाकणार गुंट्यावर. तुम्हाला कसं करायचं नागा तुमचं कसं वापरायचं मला माहित नाही. आणि ही लय बोलतोय ना कळतंय परत आम्हाला नाही काय कळत. कळतंय दिसतंय बी कळत नसतं वय. तुम्हाला सोडून द्यायचं का नाही बा? कशा पाय सोडून देऊ त्या विषय सोडून दिल्या हा? आधी लागताय लेकराला नाही मी तो लेकराला बोलायला लावलं म्हणून ती एवढं बोलतोय. मग तर मी तुला काय तर बोलायला लावले काय नाही बोलायला लावलं गपचूप बसा उगं नाटकं करू नका झालं शांत. झालं द्या हा. सोडून सारखी भांडणं आपल्या भांडणं. आपल्या परपंचात आपलं आपलं सुरू करू उगं नाही ते नखरं करू नका जिथे तिथे सोडून द्या. तू उठून जा माझ्यापासून. का? त्याच्या नादी नका लागू. लेकरू आहे ते किती लेकरू आहे म्हणजे त्याच्या नादी नका लागू म्हणते का नाही तुम्हाला तू गपचूप बसा म्हणलंय झालं गेलं ते डोक्यातनं काढून टाका. मी काढून हा? टाकले ना मग तुम्ही पण काढून टाका. माझ्या तुम्ही वाईट डोक्यातनं नाही निघत बरं. नाही. तुम्ही वाईट माझ्या नाही डोक्यातनं निघत नाही. तुम्ही वाईट नाही मला हा. माहित आहे. काढावं लागणार. गप उलट बोलू मी तसं पप्पाला डोक्यात नाही निघत नाही म्हणलं काढावं लागणारच आहे. बोलू मी तसं बापाला उलट. पुढतो डोकं माझं मग निघतंय. इकडं बघा घे त्याला बोलू नका डोक्यातनं काढून टाका शांत राहा. मान मोडून काढायचं याला लहानाचा मोठा केला सांभाळला आणि हे लागला का मला इथं करायला. बंद ही तोंड बंद ठेवा म्हणजे काच दाखवत नाही ही तोंड चालू राहिली भांडणं लागते ती म्हणून याला बंद करायचं याला कंट्रोल मध्ये ठेवायचं. बरं झालं हे कंट्रोल मध्ये हे बी बंद कर. माझं पण राहतंय कंट्रोल मध्ये कळलं. अहो असं ना भांडणं झाली कंट्रोल मध्ये बंद. आता नाही आता बोलायला. हा मग तू बोलती कशाला सर द्या बाजूला. विषय सोडून आम्हाला पण करमत नाही हो तुमच्याशिवाय. होय आम्हाला कोण आहे सांगा बरं कोण म्हणताय आमच्याशिवाय तुम्हाला कोण? हा? उगा बांधता काय नखर करता काय 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 करता तुमच्या असल्या वागण्यात लय त्रास होतो बायानो. द्या सोडून द्या सोडून तुला सोडूनच यायची आहे का चल दे तू सोडून. किती काम केलंय सकाळ धरणं एक तर वाईट तू आता काय म्हणली द्या सोडून तुला विषय. दिसतं सोडून. विषय द्या मग तुझा बाप म्हणायचा का विषय द्या सोडून झालेलं झालं. हा बापाकडे जा नका हो आपल्या आपल्या परपंचात आनंदी राहायला शिकावायचं लोकांच्या नादी नका लागू. एवढं मी लेकरं तुला सांगते नादी नाही ती. लागत. होय होय हा. नादी लागत नाही 2 दिवस निस्ता धिंगाणा लाभला या. तो लावलाय मी नाही लावला. याच्या आधी मी बोललं तर मी दिला शब्द म्हणून पाळला खचून गेलो नाही काय पण तो लय नेट केलं. नेट केलं काय केलं मी नेट केलं मला घरात बाहेर काढते काढी का कधी काढलं तुम्हाला हा, कधी काढलं माझ्या घरात जायचं नाही म्हणते होय. मग जिथे आल्या माणूस बोलत अरे पण झेटा आल्यावर बोलतं ध्यानात ठेवायचं ना घर कुणाचं आहे राम कुणाचं आहे कुणा जेव्हा आपण राहतोय जगतोय. जेवढं तुमचं आहे तेवढं माझं आहे. पुरावा काय तुझ्या पुरावा काय बरं जाऊ दे ते पुराव्यावर नाजून वाढत नाही सांग की पुरावा काय पुराव्यावर नाजून वाढत ए जोड हात काय तुझं पुरावा? आता बघ की. कशाला ही काय पुरावा आहे इथं हा? पुरावा इथंच आहे की बघ काय तुम्ही ग बसावं नका शेजात ताबा ठेवा वाढत जाते ते अरे शब्दात असलं पुरावा आता तुम्ही आणचाल बसव चाल म्हणताल हे बी तुमचे जाईल. हा काय करताय काय काय वागताय बोलती कळतं का पुरावं दाखवती पुरावं माझी लेकर पुरावा येतं का हा मग क्या सांग तू तर बाबा तू नीट सांग माझं ऐक ना बर गेलं द्या सोडून. असं सांगतो. झालं. झालं बस उठावर उठा चला कामाला लागा लागा कामाला. मला कर करली मी काय तुमच्यात साथ धरलं नाही कामाला येत नाही मला झोपणार आहे मी गोळी खाऊन तुमची तुम्ही बघा. मी आज त्यामुळे कुठे गेलो नाही तुम्ही माझ्या भोवती भुंग लावू नका तुमचं तुम्ही काम बघा. हा खातीकलाय ना ते पैसे उद्याला तुम्हाला घरी द्यायला सांगितले तर ते तुम्हाला देईल काय खर्च काय ते खावं काम का एवढं का? मी सांगतो ते आहे. मी उठाय आधी ही स्टँड टाकते ती लेकरं झाडलोट करते ती आणि त्याचा अधिकार नाही की बाबा मी इकलाय खात म्हणून त्याचे पैसे मी घ्यायचं ना उतरायचं आणि खर्चायचं. आता घरचं कोंबडं होतं पार्टी करू वाटली नेली केलं खाल्लं कोंबडी कापली खाल्ली ते विषय वेगळा झाला. मला देवानं बुद्धी दिली मी काय एवढा अडाणी नाही की बाबा कष्ट करतो त्यांच्या आज यांचं वय नाही तरी पण ही कष्ट करते ती प्रत्येक कामात माझ्या बराबरीने सांगायचे भला आडवं बोलू दे पण सांगायचे. कुठल्या देवानं सांगितलं ह्याने आबदलेला पैसे मी इकलं म्हणून ज्ञान करता येते त्यांना उपयोगी
नाही तू खरंच त्यांच्या शाळेत 5,500 रुपये भरायचे तर काल सरांचा फोन आला. द्या त्यांना मग. तुम्ही आमच्या संग नीट राहो, आम्हाला कशाची अपेक्षा नाही. कसं तुम्ही आमच्या संग नीट राहा. ह्याच्या आधी बी तुझंच ऐकून मी ती दारू बंद केली त्यापासून आता भांडणं केली तर एक घुट पिलू नाही काय. फक्त हे प्रत्येक जीवनात घडामोडी घडते त्या प्रत्येक घरात अशी भांडणं होते ती किरकोळ शब्दावर होते ती. मग शब्द आपण बोलायचा कसा आणि कसा नाही ही माणसाने विचार करायचा असतो. विचार करून बोलावं लागतं. पावलागणित शब्दागणित अडचण येते. मित्रांनो खरं आहे ह्या शब्दानं भांडणं लागते ती घरात. आज आमच्यात जी काय चाललं होतं हे तुम्हाला आम्ही दाखवत होतो. हे आमचं एक काल्पनिक होतं. ही काय आमची खरी घटना नाही. आणि घरातलं कोंबडं कुठं नेलं नाही तर पार्टी केली नाही. पण प्रत्येक या घरात अशी वस्तुस्थिती आहे. सत्य घडतंय गावाकडं असंच चालू आहे. मी माझ्या डोळ्यानं बघतोय. हिला पण माहित आहे की एखादा माणूस व्यसनाच्या आरी गेला की त्याला काही समजत नाही. आता